नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 समांतर रेषा या प्रकरणातील संकीर्ण प्रश्न संग्रह 2 बघणार आहोत. मी सर्व उदाहरण अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि निश्चितच तुम्हाला ते समजतील. चला तर सुरू करूया. सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 1. खालील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. तर पहिला प्रश्न बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज टिंबटिंब असते. अतिशय सोपा प्रश्न आहे तो. या दोन समांतर रेषा AB आणि CD या दोन समांतर रेषा आहेत. PQ ही त्यांची छेदिका आहे. ओके. आणि छेदिकेच्या एकाच बाजूस म्हणजे बघा, हा इथे हा एक कोन आपल्याला मिळाला आणि इथे आंतरकोन हा दुसरा मिळाला. तर दोन समांतर रेषांना एखाद्या छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच अंगास असणाऱ्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? तर ती 180 अंश असते. आता या बाजूला देखील बघा, इथे हा इथला कोन म्हणजे कोन BPY आणि कोन PYD यामध्ये या देखील कोणांच्या मापांची बेरीज किती? तर ती 180 अंश असते. ओके. आपल्याला असं प्रमेयच आहे, दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज किती असते? तर ती 180 अंश असते. ओके. म्हणून पर्याय C हा कसा या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता टिंबटिंब कोन तयार होतात. अतिशय सोपा प्रश्न आहे. यामध्ये देखील AB आणि CD या दोन रेषा घेतलेल्या आहेत आपण आणि PQ ही त्यांची छेदिका आहे. मग यामध्ये एकूण किती कोन तयार होतात? तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एकूण आपल्याला इथे किती? 8 कोन या ठिकाणी आपल्याला ते मिळतात. ओके. म्हणून पर्याय C कसा आहे या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या, ते काय पाहिजे? तर तयार होणाऱ्या कोनांपैकी एका कोनाचे माप 40 अंश असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप किती? ओके. मग यामध्ये जर आपण कोन XPB याचं माप आपण इथे 40 अंश घेतलं तर याचा संगत कोन कोणता तयार होणार? कोन PQD याचं माप देखील किती येणार? तर ते 40 अंश येणार. म्हणून पर्याय A हा या ठिकाणी कसा आहे? तर तो बरोबर आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या संगत कोनांची माप देखील कशी असतात? तर ती समान असतात. यानंतर पुढचा प्रश्न, इथे प्रमेय पण आहे ते, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोनांच्या जोडीतील कोनांची मापे कशी असतात? तर समान असतात. पुढचा प्रश्न, त्रिकोण ABC मध्ये कोन A बरोबर 76, कोन B 48, तर कोन C चं माप किती? आता त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? तर 180 अंश असते. म्हणून आपण इथे काय करणार? कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर इथे किती आले? तर 180 अंश. आता A चं माप किती आलं? इथे 76 आलं इथे. आणि B चं किती आले? तर इथे 48 अंश आले. आणि कोन C बरोबर 180 अंश. ओके. आता यांची जर आपण इथे बेरीज केली तर किती येणार? 8 आणि 6 इथे 14 होणार, हातचा 1 गेला आणि 7 आणि 5 12 124 अंश इथे आले. ते कोन C बरोबर 180 अंश. म्हणून कोन C चं जर माप आपल्याला इथे पाहिजे असेल तर 180 अंश वजा 124 अंश बरोबर
यांची जर आपण इथे वजाबाकी केली तर आपल्याला इथे किती मिळेल, तर ते 56. म्हणून बी हा पर्याय या ठिकाणी कसा आहे तर तो बरोबर आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या विक्रम कोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 75 अंश असेल तर दुसऱ्या कोनाचे माप टिंबटिंब. आता इथे दोन समांतर रेषा घेतल्यात आणि त्यांना ही छेदिका आहे. जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे विक्रम कोन कसे असतात तर ते एकरूप असतात. मग एका कोणाचं माप समजायचं किती आले, ते 75 अंश आलं आणि याचं देखील किती येणार तर ते 75. ओके. आणि मग ती अशी कसोटीच आहे की प्रमेय आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणाऱ्या विक्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे कशी असतात तर ते समान असतात. म्हणून या ठिकाणी सी हा पर्याय कसा आहे तर तो बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. किरण पी क्यू, किरण पी आर परस्परांशी लंब आहेत. बिंदू बी हा क्यू पी आर च्या अंतर्भागात आहे. ओके. बिंदू ए हा कोन आर पी क्यू च्या बाह्य भागात आहे. किरण पी बी आणि किरण पी ए परस्परांना लंब आहेत. यावरून आकृती काढा व खालील कोनांच्या जोड्या लिहा. ओके. आता सर्वप्रथम आपण इथे आकृती काढूया. ओके. सर्वप्रथम त्याने काय सांगितलं आपल्याला, पी क्यू, किरण पी क्यू आणि किरण पी आर हे परस्परांना कसे आहेत तर ते लंब आहेत. तर सर्वप्रथम मी इथे पी घेणार. ओके. आणि पी क्यू, मग इथे ही रेष घेणार अशी. ओके. पी क्यू आणि नंतर मग इथे पी क्यू घेतलाय, नंतर पी आर, आपण आता इथे पी आर घेतलं. ओके. पी आर इथे घेतलाय. हे परस्परांना कसे आहेत तर ते लंब आहेत. ओके. नंतर बिंदू बी हा क्यू पी आर च्या अंतर्भागात आहे. मग इथे आपण हा बिंदू बी घेतला आणि तो या कोनाच्या अंतर्भागात आहे. बिंदू ए हा आर पी क्यू च्या बाह्य भागात आहे. आता बी हा बिंदू आर पी क्यू ए हा बिंदू आर पी क्यू च्या कसा आहे तर तो बाह्य भागात आहे. आणि जर समजा मी तो बिंदू इथे घेतला, ओके, हा बाह्य भागात आहे. आता त्यानंतर त्याने आपल्याला हे महत्वाचं वाक्य, किरण पी बी आणि किरण पी ए हे मात्र परस्परांना लंब आहेत. म्हणजे आपल्याला ही रेष काढताना अशी आपण इथे घेतली. ओके. किरण पी बी आणि किरण पी ए हे मात्र कसे तर ते परस्परांना लंब आहेत. ओके. आणि इथे या दोन्ही हा 90 माप इथे तयार झालाय. ओके. यावरून आकृती काढा व खालील कोनांच्या जोड्या आपल्याला यायच्या. जोड्या अतिशय सोप्या आहे. तर सर्वप्रथम त्याने काय विचारलं आपल्याला, कोटी कोन. ओके. आता पहिल्या प्रश्नाचं आपण इथे उत्तर घेऊया. कोटी कोन म्हणजे काय तर त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे, 90 आली पाहिजे. मग कोटी कोनाची पहिली जोडी बघा, कोन क्यू पी बी. इथे मी लिहिणार कोन क्यू पी बी व पहिली जोडी बी पी आर. ते लिहिणार कोन बी पी आर. ही पहिली जोडी झाली. आता यानंतर दुसरी जोडी, कोन बी पी आर, कोन बी पी आर व कोन आर पी ए. आर पी ए या आपल्याला कोटी कोनाच्या
जोड्या मिळाल्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं आपलं इथे. यानंतर पूरक कोन. पूरक कोन म्हणजे काय, तर त्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे, तर 180 अंश आली पाहिजे. मग सर्वप्रथम बघा कोन क्यू पी आर ते घेणार आपण. कोन क्यू पी आर व कोन बी पी ए. कोन बी पी ए यांची हे दोन्ही कोन कसे आहेत, तर ते पूरक आहेत. तर यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे काय, आता इथे आपल्याला एकरूप कोन पाहिजेत. आता या आकृतीमध्ये बघा कोन क्यू पी बी अधिक कोन बी पी आर. आता इथे बघा याचं जर मापन एक्स मानलं आणि याचं माप किती मानलं तर वाय मानलं, या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती आहे, तर ती 90 आहे. पुढच्या याच्यात आपण इथे गेलो कोन बी पी आर याचं माप किती तर वाय, पण कोन बी पी ए हा किती 90 मापाचा आहे. म्हणजे निश्चितच या इथे तयार होणारा हा कोन किती असला पाहिजे, तर एक्स असला पाहिजे. हा किती आहे ते तर वाय आहे आणि या ठिकाणी इथे किती आहे तर तो एक्स आहे. म्हणजेच काय, या आकृतीवरून आपल्याला असं समजतं की कोन क्यू पी बी हा कोन आर पी ए शी कसा आहे तर तो एकरूप आहे. दोन्ही कोनांची माप कशी आहेत तर ती समान आहेत. ओके, म्हणून आपल्याला त्याच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर एकरूप कोन कोणते, तर कोन क्यू पी बी क्यू पी बी एकरूप कोन आर पी ए. ते आपण घेतला आर पी ए. हे दोन्ही कोन कसे आहेत तर ते एकरूप कोनांची इथे आपल्याला जोडी मिळते. ओके, त्यानंतर तुम्ही पुन्हा बघू शकताय. त्यानंतर पुढचा प्रश्न. तर प्रश्न तिसरा, जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल तर ती रेषा दुसऱ्या रेषेला देखील कशी असते तर ती लंब असते, असं आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. ओके, आता सर्वप्रथम बघा एखादी रेषा प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी. मग इथे मी सर्वप्रथम काय करणार की दोन समांतर रेषा करणार. इथे पहिली रेष झाली, यानंतर दुसरी रेष. या दोन्ही रेषा एकमेकांना कशा आहेत तर त्या समांतर आहेत आणि या रेषांना मी असं नाव दिलं. पहिली रेषा मी इथे ए बी ओके घेतलंय. या ठिकाणी ए बी एल ही रेषा मी विचारात घेतली. दुसरी रेषा मी इथे काय घेतली तर इथे सी डी घेतली आणि त्याला नाव काय दिलं एम नाव दिलं. ओके, यानंतर इथे मी एक छेदिका घेतली. ओके, आणि ती या पहिल्या रेषेला कशी आहे तर ती लंब आहे. ही रेषा मी काढली ते आणि तिला एन नाव दिलं. ओके, आणि ती या दोन्ही रेषांना पहिल्या रेषेला पी मध्ये छेदते, 90 मापाचा कोन करते आणि दुसऱ्याला क्यू या बिंदूत छेदते. ओके, आता आपल्याला यावरनं आपल्याला हे सिद्ध करायचंय. मग आपल्याला आकृतीवरनं पक्ष लिहावा लागणार आहे. मग आपण इथे पक्ष लिहिणार. पक्षामध्ये काय की जर नंतर तर पर्यंतचं सर्व त्या पक्षामध्ये आलेलं असणार आहे. मग काय असणार आहे आपल्याला दिले त्याने त्या दोन रेषा कशा आहेत तर एकमेकांना समांतर आहे आणि रेषा एन ही एल ला कशी आहे तर लंब आहे, एवढं आपल्याला दिलेलं आहे. आणि सिद्ध काय करायचं की एन हा एम ला देखील लंब आहे असं आपल्याला सिद्ध करायचंय.
मग सर्वप्रथम मी इथे लिहिणार रेषा एल समांतर रेषा एम. या दोन्ही रेषा कशा आहेत तर एकमेकींना समांतर आहेत. आता रेषा एन ही रेषा एल व एम यांना अनुक्रमे पी व क्यू मध्ये छेदते. पी व क्यू मध्ये छेदते व रेषा एन लंब रेषा एल. ती एल ला कशी आहे तर ती लंब आहे. आपल्याला साध्य काय करायचं तर ती रेषा दुसऱ्या रेषेला देखील लंब असते. म्हणून मी इथे काय लिहिणार तर साध्यमध्ये रेषा एन लंब रेषा एम. ओके, हे आपल्याला सिद्ध करायचंय. चला तर आपण सिद्ध करूया. ओके, आता सिद्धता. या सिद्धतेमध्ये रेषा एल समांतर रेषा एम. ओके, या दोन्ही रेषा कशा तर त्या समांतर आहे. व रेषा एन त्यांची छेदिका त्यांची छेदिका आहे. हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे. ते आपण लिहिणार पक्ष. ओके, यानंतर पुढे म्हणून कोण इथे लिहिणार आपण. आता या दोन्ही रेषा एकमेकांना समांतर आहेत आणि ही त्यांची काय तर ती छेदिका आहे. ओके, आता या छेदिकेमुळे तयार होणारे संगत कोण कसे असतील तर ती एकरूप असतील. आणि जर समजा आपण इथे याला ई नाव दिलं आणि याला एफ नाव दिले. ओके, मग तयार होणारे संगत कोण कसे असतील तर त्या ठिकाणी एकरूप असतील. मग कोणकोणते संगत कोण ई पी बी आणि कोण पी क्यू डी. ओके, हे दोन्ही कोण कसे असतील तर ते एकरूप असतील. म्हणून आपण इथे लिहूया कोण ई पी कोण ई पी बी बरोबर कोण पी क्यू डी. आणि मग त्याला आपण इथे कारण लिहिणार कोणत्या प्रकारची कोण आहेत तर ती संगत कोण आहेत.
संगत कोण आहे. परंतु आपल्याला दिलेलं आहे की रेषा एन ही एल ला कशी आहे, तर ती लंब आहे. म्हणून आपण असे लिहिणार रेषा एन लंब, ओके, रेषा एन लंब रेषा ए बी, रेषा ए बी, ओके. म्हणून कोन ई पी बी चं माप किती येणार, तर ते 90 अंश येणार. म्हणून आपण इथे लिहिणार कोन ई पी बी बरोबर 90. EPB बरोबर किती आले, तर ते 90 अंश आले. ओके. आणि म्हणून इथे आपण याला जर समजा 1 नंबर दिला, ओके, आणि याला आपण 2 नंबर दिला, म्हणून आपण इथे लिहिणार म्हणून कोन ई पी बी बरोबर कोन पी क्यू डी बरोबर किती येणार, तर ते 90 अंश येणार. आणि आपण इथे केली ना 1 वरून, ते काय केलं आपण 1 वरून. आता पीक्यूडीचं माप इथे या ठिकाणी किती आलं, पीक्यूडीचं माप हे 90 आलं. याचाच अर्थ काय, म्हणजेच कोन पी क्यू डी बरोबर 90, ओके. म्हणून रेषा पी क्यू लंब, रेषा पी क्यू लंब रेषा सी डी, रेषा सी डी, ओके. रेषा पी क्यू लंब रेषा सी डी. पण पी क्यू म्हणजे काय, तर रेषा एन आहे, आणि सी डी म्हणजे काय, तर रेषा एम आहे. म्हणजेच आपण इथे लिहिणार म्हणजेच एन लंब एम, रेषा एन लंब रेषा एम, सिद्ध, ओके. या प्रकारे आपल्याला इथे हे सिद्ध करता येईल. पुन्हा तुम्ही बघू शकताय अतिशय सोपी सिद्धता. पक्ष इथे आपण इथे घेतलेला आहे, नंतर साध्य, संगत कोण दाखवलंय, ओके. रेषा एन ही ए बी ला लंब आहे म्हणून त्याचं माप 90, EPB बरोबर 90, EPB बरोबर PQD बरोबर 90, म्हणजेच PQD बरोबर 90. म्हणून रेषा PQ ही CD ला लंब, म्हणजेच रेषा एन ही एम ला कशी, तर ती लंब आहे. यानंतर पुढचा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 4. आकृतीमध्ये दर्शवलेल्या कोनांच्या मापांवरून कोन X आणि कोन Y यांची मापे काढा आणि सिद्ध करा रेषा L समांतर रेषा M, ओके. तर यामध्ये पुन्हा उत्तर, ओके. तर इथे बघा, या आपल्याला X या कोणाचं माप शोधायचंय आणि या दोन्ही रेषा समांतर आहेत, ही त्यांची छेदिका आहे, ही विरुद्ध कोन तयार होतात बघा इथे. म्हणून X चं माप या ठिकाणी किती येणार आहे, म्हणून कोन X बरोबर 130 अंश. मग याला काय कारण देणार, विरुद्ध कोन, ओके. हे आपण
विरुद्ध कोण, त्याला कारण देणार. आता त्याचबरोबर इथे या कोणाचं माप इथे किती आहे, तर 50 आहे. आणि या कोणाचं माप किती येणार, वायचं माप देखील, तर ते देखील 50 येणार. म्हणून त्याचबरोबर कोण वाय बरोबर देखील इथे किती येणार, तर ते 50 अंश. याला देखील काय लिहिणार आपण, ते विरुद्ध कोण. ओके, पण इथे विरुद्ध कोण घेतले. आता यानंतर इथे बघा, या x माप इथे किती आलं, 130 अंश आलं. आणि आपल्याला काय सिद्ध करायचंय की रेषा L ही M ला कशी आहे, तर ती समांतर आहे असं आपल्याला सिद्ध करायचंय. बघूया आता याची सिद्धता. ओके, सिद्धता बघूया. आकृतीमध्ये कोन x व 50 अंश मापाचा 50 अंश मापाचा कोन, 50 अंश मापाचा कोन आंतरकोन आहेत. तर ती कोणत्या प्रकारची कोन आहे, तर ती आंतरकोन आहे. आंतरकोन आहेत. ओके, आंतरकोन आहेत. आणि म्हणून आंतरकोनांच्या मापांची बेरीज आपण इथे घेऊया. x अधिक 50 अंश बरोबर x माप आपल्याला माहिती आहे, त्याला इथे 1 नंबर घेऊया. ओके, म्हणजेच किती आले ते, x माप 130 अंश अधिक 50 अंश. ओके, आणि इथे आपण घेऊया 1 वरून ओके, आणि 50 आणि 130 यांची बेरीज किती आली, तर ती 180 अंश आली. ओके, म्हणून आपण इथे लिहिणार त्या दोन्ही आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. म्हणून रेषा L समांतर रेषा M. याला कारण काय देणार, तर आंतरकोन कसोटी. ओके, कारण देणार आंतरकोन कसोटी. ओके, आंतरकोन कसोटी या प्रकारे पुन्हा तुम्ही इथे बघू शकताय. x माप 130 विरुद्ध कोन, y चं माप देखील 50 हे विरुद्ध कोन. ओके, हे दोन्ही कोन झाले. आपल्याला सिद्धता लिहायची इथे, x आणि 50 हे आंतरकोन आहेत. दोघांच्या मापांची बेरीज x 130 अधिक 50 180. आणि म्हणून रेषा L समांतर रेषा M आंतरकोन कसोटी. ओके, यानंतर पुढचा प्रश्न 5 बघूया. रेषा AB समांतर रेषा CD समांतर रेषा EF. रेषा QP ही त्यांची छेदिका आहे. आणि यानंतर त्याने आपल्याला एक गुणोत्तर दिलंय, y चं z शी असणारं गुणोत्तर किती दिलंय, 3:7 आहे. तर आपल्याला x ची किंमत इथे आपल्याला शोधायची. ओके, आता या तिन्ही रेषा एकमेकींना कशा आहेत, तर त्या समांतर आहे. ओके, आता समजा आपण इथे काय करणार, रेषा
यामध्ये सर्वप्रथम रेषा AB समांतर रेषा EF हे आपल्याला दिलेले आहे. ओके. यांची रेषा PQ ही छेदिका आहे. ओके, रेषा PQ ही छेदिका आहे. म्हणून कोन X बरोबर मापकोन Z. याला कारण काय देणार, तर हे विक्रम कोन आहे. विक्रम कोन. ओके, हे दोन्ही विक्रम कोन आहेत. यानंतर आता रेषा AB समांतर रेषा CD, पुन्हा हे दिलेले आहे. ओके, त्याला आपण इथे 1 नंबर दिला आधीच्याला. आता रेषा AB समांतर रेषा CD त्यांची रेषा PQ ही छेदिका आहे. रेषा PQ छेदिका आहे. म्हणून त्यांच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती, तर ती 180 अंश असणार आहे. म्हणून कोन X अधिक कोन Y या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज बरोबर 180 अंश. पण इथे 180 अंश दिले. ओके, याला कारण काय देणार, आंतरकोन कसोटी. आंतरकोन कसोटी. ओके, म्हणून परंतु आपल्याला माहिती आहे की X चं माप हे Z एवढं आहे. म्हणून आपण इथे लिहिणार X च्या ठिकाणी आपण किती करणार, Z अधिक कोन Y बरोबर इथे किती आले, 180 अंश. आणि इथे आपण लिहिणार 1 वरून. परंतु Y आणि Z यांचं आपल्याला प्रमाण दिलेलं आहे. Y आणि Z यांचे प्रमाण किती, 3:7. परंतु Y चं Z शी असणार प्रमाण किती आहे, 3:7. ओके, यासाठी आपण समानपट
समानपट बरोबर x मानू, सॉरी x नको, तर आपण इथे समानपट बरोबर a मानणार आहे. म्हणून कोन y चे माप, कोन y चं माप किती येणार 3a आणि कोन z चे माप किती 7a. आणि म्हणून आपल्याला यामध्ये किमती भरणार आपण कोन z अधिक कोन y बरोबर इथे किती आले 180 अंश. ओके, आता या ठिकाणी आपण z ची किंमत भरणार आणि z किती आला इथे 7a अधिक 3a बरोबर 180 अंश बरोबर 10a बरोबर 180 आणि म्हणून a बरोबर 180 अंश छेद 10 बरोबर किती आले तर 18. a ची किंमत किती आली तर 18. म्हणून a बरोबर 18. ओके, त्यानंतर परंतु कोन x बरोबर कोन z बरोबर 7a. या ठिकाणी आपल्याला a ची किंमत माहिती आहे 7 गुणिले 18. आता या दोघांचा गुणाकार. ओके, 18 गुणिले 7 म्हणजेच किती आले तर ते 126 अंश. म्हणून कोन माप कोन x बरोबर 126 अंश या प्रकारे. ओके, पुन्हा एकदा तुम्ही ते बघू शकताय. सुरुवातीला बघा इथे कोन x आणि z हे व्युत्क्रम कोन आहे. ओके, नंतर रेषा AB समांतर रेषा CD PQ यांची छेदिका आहे. मेजर ऑफ अँगल x अधिक मेजर ऑफ अँगल y बरोबर 180. अंतर कोन कसोटी. पण x म्हणजे काय तर इथे z आले x च्या ठिकाणी z अधिक y बरोबर 180. पण y आणि z चं आपल्याला प्रमाण दिलेलं आहे. y आणि z चं प्रमाण किती 3:7 आहे. समानपट आपण a मानली म्हणून y चं माप हे 3 आहे, z चं माप 7 आहे. दोघांची बेरीज z अधिक ओके कोन z अधिक कोन y बरोबर 180 म्हणजे 7 अधिक 3 बरोबर 10 आहे बरोबर 180. म्हणून a बरोबर 180 छेद 10 बरोबर किती आले तर 18. आणि म्हणून कोन x बरोबर कोन z बरोबर 7 गुणिले म्हणजे a ची किंमत किती आली तर 18. 18 7 2600 आणि म्हणून x चं माप किती आलं तर ते 126. आणि याबरोबर आपल्याला या प्रकारचं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. यानंतर बघूया पुन्हा पुढचं उदाहरण. पुन्हा एकदा तुम्ही नजर टाकू शकताय. यानंतरचा पुढचा प्रश्न. आकृतीमध्ये जर रेषा Q समांतर रेषा R P त्यांची छेदिका असेल आणि कोन A बरोबर 80 अंश तर F व G ची किंमत काढायची. F आणि G चं माप किती असेल. आता या ठिकाणी बघा A चं माप त्याने आपल्याला इथे 80 अंश दिलेलं आहे. ओके, आपण इथे 80 अंश घेतलंय. आता A आणि E हे कसे कोण आहे तर ते संगत कोण आहे म्हणजे त्याचं माप देखील किती आलं तर ते 80 अंश आलं. ओके, आता E आणि G हे दोन्ही कसे विरुद्ध कोण आहे म्हणून त्याचं माप देखील इथे किती येणार ते 80 अंश आले. आता G आणि C हे दोन्ही कसे संगत कोण आहे त्याचं माप देखील आपल्याला इथे किती येणार तर ते 80 अंश आले. ओके, आता यानंतर काय की आपल्याला
कसली माप शोधायची, तर जीचं माप आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता यानंतर आपल्याला एफचं माप शोधायचंय. एफ आणि ई हे दोन्ही कोण कसे, तर ते रेषीय जोडतील कोण आहे आणि त्यांच्या मापांची बेरीज किती असते, तर ते 180 अंश असते आणि त्यावरनं एफचं माप आपल्याला इथे किती मिळेल, तर ते 100 अंश मिळेल. ओके, तर सुरू करूया आपण. मग हे कसं शोधणार, सर्वप्रथम कोण ए बरोबर कोण ई. मग याला कारण काय देणार, तर ते संगत कोण. संगत कोण. ओके, परंतु कोण एचं माप किती आहे, तर 80 अंश आहे. म्हणून कोण ए बरोबर कोण ई बरोबर 80 अंश. आता यानंतर ई आणि जी हे कसे आहेत, तर ते विरुद्ध कोण आहेत. म्हणून आपण इथे लिहिणार कोण ई बरोबर कोण जी आणि याला बरोबर किती येणार, ते 80 अंश आणि याला कारण काय देणार, तर ते विरुद्ध कोण. ओके, इथे आपण त्याचं कारण दिलं विरुद्ध कोण. म्हणून आपल्याला पहिलं उत्तर मिळालं कोण जी बरोबर 80 अंश. आता यानंतर एफ आणि ई हे दोन्ही कसे, तर रेषीय जोडतील कोण आहे. कोण एफ अधिक कोण ई बरोबर 180 अंश. ओके, याला काय कारण देणार, रेषीय जोडीतील कोण. ओके, आता यामध्ये कोण ईचं माप आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण इथे लिहिणार कोण एफ अधिक 80 अंश बरोबर 180 अंश. म्हणून कोण एफ बरोबर 180 अंश. म्हणून कोण एफ बरोबर 180 अंश वजा 80 अंश बरोबर 100 अंश. म्हणून आपण इथे उत्तर देणार शेवटी कोण जी एफ व जी चं माप. ओके, कोण एफ बरोबर 100 अंश कोण जी बरोबर 80 अंश या प्रकारे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न पुन्हा एकदा बघू शकताय तुम्ही. ए आणि ई संगत कोण. ओके, हे दोन्ही संगत कोण. कोण ए बरोबर कोण ई बरोबर 80 अंश. आपल्याला याचं माप त्याने दिलेलं आहे. आता ई आणि जी हे कसे, तर विरुद्ध कोण आहे, म्हणून जीचं माप 80 अंश. ओके, कोण जी बरोबर 80 अंश. एफ आणि ई हे दोन्ही कसे, तर रेषीय जोडतील कोण आहे, त्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश. कोण एफ अधिक कोण ई, ईचं माप 80 अंश आहे बरोबर 180. म्हणून कोण एफ बरोबर 180 वजा 80 बरोबर 100 अंश आणि म्हणून कोण एफ 100 अंश कोण जी 80 अंश या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न 7वा देखील सोपा आहे. आकृतीमध्ये जर रेषा ए बी समांतर रेषा CF, रेषा BC समांतर रेषा ED, तर सिद्ध करा कोण ABC म्हणजे हा इथे दिलेला कोण ABC बरोबर कोण
ई डी एफ. ओके, ई डी एफ यांची माप कशी आहे तर ती आपल्याला ती बरोबर दाखवायची. ओके, तर बघूया सिद्धता. तर ही सिद्धता ही पूर्ण करण्यापूर्वी त्याआधी बघा, आता या दोन्ही रेषा, रेषा ए बी आणि रेषा ही पी डी, या दोन्ही कशा तर समांतर दिलेल्या आहे आणि बीसी ही त्यांची काय तर ती छेदिका आहे. म्हणून कोन ए बी सी आणि कोन बी सी डी हे विक्रम कोन कसे असणार आहे तर ते एकरूप असणार आहे. म्हणजे जर समजा आपण याचं माप x मानलं तर देखील याचं देखील माप किती असणार आहे तर x असणार आहे. हे विक्रम कोन कसोटी आपण इथे लावले. यानंतर रेषा BC आणि रेषा ED या दोन्ही समांतर आहेत आणि PF ही त्यांची काय तर ती छेदिका आहे. म्हणजेच कोन BCD आणि कोन EDF हे संगत कोन आहेत आणि संगत कोनाची माप कशी आहेत तर ती एकरूप असतील, ते समान असतील. म्हणून कोन ABC बरोबर कोन FDE या प्रकारे आपल्याला सिद्ध करता येईल. तर सर्वप्रथम रेषा AB समांतर रेषा PD. ओके, हे दिलेलं आहे. त्यांची रेषा BC ही छेदिका आहे. छेदिका म्हणून आपण इथे काय लिहिणार, कोन ABC बरोबर कोन BCD आणि याला कारण काय देणार आपण, विक्रम कोन. ओके, हे दोन्ही कसे आहेत तर ते विक्रम कोन. आता त्यानंतर त्याचप्रमाणे आपल्याला इथे काय दिलंय की रेषा BC समांतर रेषा ED त्यांची रेषा PF ही छेदिका आहे. ओके, त्याला आपण इथे 1 नंबर दिला. ओके, ती छेदिका आहे. म्हणून कोन बघा इथे कोन BCD बरोबर कोन E किंवा FDE मग याला कारण काय देणार तर ते कोणत्या प्रकारचे कोन आहे, संगत कोन.
ओके, संगत कोण आहेत आणि म्हणून कोन एबीसी बरोबर कोन एफ डी ई. ओके, याला आपण हे 2 क्रमांक देणार आणि इथे लिहिणार 1 व 2 वरून. ओके, 1 व 2 वरून आणि म्हणून ते आपण शेवटी लिहिणार कोन एबीसी बरोबर कोन एफ डी ई. ओके, हे काय झालं तर ते सिद्ध झालं. या प्रकारे पुन्हा बघू शकताय तुम्ही त्या. सर्वप्रथम या 2 रेषा समांतर ही त्यांची छेदिका, हे व्युत्क्रम कोन इथे झालं 1 क्रमांक. त्याचप्रमाणे बीसी आणि ईडी समांतर, पीएफ त्यांची छेदिका आहे आणि हे दोन्ही कोन त्याचे काय होतील तर ते संगत कोन. म्हणून कोन एबीसी बरोबर कोन एफ डी ई. या प्रकारे विधान 1 आणि 2 वर. यानंतर पुढचा प्रश्न. आकृतीमध्ये रेषा AB समांतर रेषा CD व रेषा PS ही त्यांची काय तर इथे छेदिका आहे. किरण QX, किरण QX QY, किरण RX आणि किरण RY हे काय तर ते कोनदुभाजक आहे. तर चौकोन QXRY हा आयत आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण इथे सिद्ध करूया. सर्वप्रथम इथे सिद्धता. ओके, आता किरण QX हा कोन AQR चा कसा आहे तर तो दुभाजक आहे आणि म्हणून इथे आपण या कोणाचं माप किती A आणि याचं माप देखील किती येणार तर ते A. नंतर किरण QY हा कोन BQR चा कसा आहे तर तो दुभाजक आहे. म्हणून इथे असणाऱ्या कोणाचं माप B आणि इथे असणाऱ्या कोणाचं माप देखील किती आलं तर ते B आलं. ओके, यानंतर कोन QRC चा RX हा कसा आहे तर तो दुभाजक आहे. म्हणून याचं माप आपण इथे किती घेतलं C आणि याचं देखील किती माप येणार तर ते C माप येणार. यानंतर कोन QRD चा दुभाजक कोन दुभाजक RY आहे. आता याचं माप आपण इथे किती घेणार, इथे D घेतलंय आणि याचं माप देखील किती येणार तर ते D येणार. ओके, आता सर्वप्रथम कोन AQX बरोबर कोन XQR बरोबर A. ओके, यानंतर कोन QRX बरोबर कोन XRC बरोबर कोन XRC बरोबर इथे किती आले तर ते C. ओके, इथलं माप आपण इथे घेतलं तर C घेतलं. यानंतर QY हा कोन दुभाजक आहे. कोणाचा, कोन BQR चा. म्हणून आपण इथे लिहिणार कोन
बी क्यू वाय बरोबर कोन वाय क्यू आर. बरोबर इथे किती आले तर बी आले. यानंतर कोन क्यू आर वाय बरोबर क्यू आर वाय बरोबर कोन वाय आर डी. बरोबर इथे किती आले तर ते डी आले. ओके. आता सर्वप्रथम कोन ए क्यू आर अधिक कोन क्यू बी आर यांची बेरीज करूया. कोन बी क्यू आर बरोबर इथे किती आले तर 180 अंश. मग याला कारण काय तर ते कसे आहेत तर ते रेषीय जोडीतील कोन आहेत. रेषीय जोडीतील कोन. ओके. पण ए क्यू आर म्हणजे काय. ए क्यू आर म्हणजे ए अधिक ए. इथे किती आले तर ते 2a. आणि बी क्यू आर म्हणजे किती आले अधिक 2b बरोबर इथे किती आले 180 अंश. या दोघात आपण दोन सामायिक घेतले. ए अधिक बी बरोबर इथे किती आले 180 अंश. आता यानंतर दोन कसा आहे तिथे तर गुणिले म्हणून ए अधिक बी बरोबर 180 अंश छेद 2 बरोबर इथे किती आले तर ते 90 आले. म्हणून कोन इथे ए अधिक बी बरोबर 90 अंश. परंतु ए अधिक बी हे कोणत्या कोणाचं माप आहे तर त्या एक्स क्यू वाय. ओके. एक्स क्यू वायचं माप. ए अधिक बीचं माप म्हणजे ए इथे ए आणि हा बी. म्हणून एक्स क्यू वाय याचं माप म्हणजे काय कोन एक्स क्यू वाय याचं माप किती ए अधिक बी बरोबर 90 अंश. हा पहिला भाग झाला आपला. यानंतर पुढे कोन क्यू आर सी अधिक कोन क्यू आर डी. हे दोन्ही कोन कसे तर ते रेषीय जोडतील कोन. कोन घेऊया आपण इथे कोन क्यू आर सी अधिक कोन क्यू आर डी बरोबर 180 अंश. या प्रकारे. परंतु क्यू आर सी चं माप किती आहे तर सी अधिक सी माप आहे. म्हणजेच क्यू आर सी चं माप किती आहे तर ते 2c आणि क्यू आर डी चं माप किती आहे तर ते 2d. या प्रकारे क्यू आर डी चं माप किती आहे तर ते 2d. ओके. बरोबर इथे किती आले तर ते 180 अंश. मग इथे आपण काय करणार दोन कॉमन घेणार. सी अधिक डी बरोबर इथे किती 180 अंश. म्हणून सी अधिक डी बरोबर 180 अंश छेद 2 बरोबर इथे किती आले तर ते 90. म्हणून सी अधिक डी ची किंमत आपल्याला किती मिळाली तर इथे 90 मिळाली. पण कोन सी अधिक डी म्हणजे कोणत्या कोणाचं माप
तर कोन एक्स आर वाय, कोन एक्स वाय आर. ओके, इथे कोन एक्स आर वाय, म्हणून कोन एक्स आर, कोन एक्स आर वाय, एक्स आर वाय बरोबर सी अधिक डी बरोबर इथे किती आले, तर ते 90 अंश. ओके, हा त्याच्यातला दुसरा पार्ट झाला. दोन कोण किती मापाचे आले, तर ते 90 मापाचे आले. आता यानंतर बघा, कोन ए क्यू आर अधिक कोन क्यू आर सी या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येणार, तर ती 180 अंश येणार. आणि दोन्ही कोण कसे आहेत, तर ते आंतरकोन आहेत. म्हणून आपण इथे लिहिणार कोन ए क्यू आर, कोन ए क्यू आर अधिक कोन क्यू आर सी बरोबर 180 अंश. आणि याला कारक काय लिहिणार, तर ते आंतरकोन. ओके, आपण इथे लिहिणार कोन. ओके, हे दोन्ही कोण आंतरकोन आहेत. परंतु ए क्यू आरचं माप म्हणजे किती माप, ए क्यू आरचं माप म्हणजे 2a आणि क्यू आर सी चं माप किती, तर 2c. 2a अधिक 2c, 2a अधिक 2c बरोबर 180 अंश. म्हणून पुन्हा त्यातनं आपण 2 सामायिक घेणार. 2 कंसात a अधिक c बरोबर 180 अंश. म्हणून a अधिक c बरोबर 180 अंश छेद 2 बरोबर इथे किती आले, तर ते 90 आले. म्हणून a अधिक c बरोबर 90 अंश. आता a आणि c या दोन्ही कोणांची माप, इथे a आणि c या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती, तर 90. तर आपण त्रिकोण क्यू एक्स आर हा विचारात घेणार आणि या त्रिकोण क्यू एक्स आर मध्ये या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 90, म्हणून या उरलेल्या कोणाचं माप देखील किती असणार आहे, तर ते 90 असणार आहे. म्हणून आपण इथे एक विचार करणार, त्रिकोण क्यू एक्स आर मध्ये ते लिहिणार त्रिकोण क्यू एक्स आर मध्ये, ओके, त्रिकोण क्यू एक्स आर मध्ये कोन क्यू एक्स आर अधिक कोन एक्स क्यू आर अधिक कोन क्यू आर एक्स बरोबर 180 अंश. ओके, म्हणून कोन क्यू एक्स आर, आता क्यू एक्स आर ची किंमत किती आहे, तर इथे ए आहे आणि क्यू एक्स आर ची किंमत किती आहे, तर ती इथे सी आहे बरोबर 180 अंश. ओके, आणि म्हणून ए अधिक सी चं माप आपल्याला माहिती आहे. म्हणून कोन क्यू एक्स आर अधिक याचे बेरीज किती, ए अधिक सी ची 90. ओके, आणि म्हणून याला आपण इथे ते क्रमांक देऊया. ओके, 2 ते 3 करूया. ओके, बरोबर 180 अंश. आणि म्हणून आपण इथे लिहिणार 3 वरून. ओके, म्हणून कोन क्यू एक्स आर
कोन क्यू एक्स आर बरोबर 180 वजा 90 बरोबर 90. ओके, म्हणून ते ना कोन क्यू एक्स आर बरोबर इथे किती आले तर ते 90 आले आणि याला क्रमांक आपण इथे किती दिले तर 4. ओके, म्हणजेच या इथल्या या कोणाचं माप आपण किती दाखवलं तर 90 दाखवलं. त्याचप्रमाणे आपण या कोन क्यू वाय आर चं देखील माप किती दाखवता येईल 90 दाखवता येईल. ते कसं तर कोन बी क्यू आर अधिक कोन क्यू आर डी हे दोन्ही कोन आंतरकोन आणि त्यांच्या मापांची बेरीज देखील 180. त्याचप्रमाणे आपण इथे लिहिणार त्याचप्रमाणे कोन बी क्यू आर अधिक कोन क्यू आर डी बरोबर 180. पुन्हा इथे किती होतील तर ते आंतरकोन. ओके, आंतरकोनांची मापांची बेरीज आणि म्हणून इथे किती येणार बी क्यू आर याचं माप किती येणार या बी क्यू आर चं माप 2b अधिक 2d. आपण इथे लिहिणार 2b अधिक 2d बरोबर इथे किती आले तर ते 180. या दोघांना आपण इथे 2 सामायिक घेणार b अधिक d बरोबर 180 आणि म्हणून b अधिक d बरोबर 180 छेद 2 बरोबर इथे किती आले तर ते 90 आले आणि म्हणून b अधिक d बरोबर इथे किती आले तर ते 90 आले. आता पुन्हा आपण त्रिकोण कुठला त्रिकोण विचारात घेणार त्रिकोण क्यू आर वाय मध्ये. ओके, कुठला त्रिकोण आता इथे त्रिकोण क्यू आर वाय मध्ये क्यू आर वाय मध्ये. ओके, तर आपण तिथे त्या देखील कोणांच्या मापांची बेरीज त्रिकोण क्यू आर वाय मध्ये कोन क्यू वाय आर अधिक कोन वाय क्यू आर अधिक कोन वाय आर क्यू बरोबर 180 आणि म्हणून कोन क्यू वाय आर या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज म्हणजे बी अधिक डी बरोबर 180 म्हणून कोन क्यू वाय आर अधिक 90 बरोबर 180. ओके, त्या प्रकारे म्हणून कोन क्यू आर वाय बरोबर 180 वजा 90 म्हणजेच आपल्याला किती मिळतील तर ते 90 आणि म्हणून कोन क्यू आर वाय बरोबर इथे किती आले तर 90 आणि याला क्रमांक आपण इथे किती देणार क्रमांक 5 देणार इथे. ओके, म्हणून आपण आता इथे सरळ लिहिणार कोन एक्स
क्यू वाय बरोबर कोन क्यू एक्स आर बरोबर कोन एक्स आर वाय बरोबर कोन क्यू वाय आर बरोबर 90 अंश. याला कारण काय लिहिणार तर 1 2 3 नको 4 आणि 5 वरून. म्हणून चौकोन क्यू एक्स आर वाय याची सर्व कोण किती तर 90 मापाची. हा सर्वप्रथम म्हणजे काय ना आयत आहे. का की त्याची सर्व कोण किती आहेत तर ती 90 मापाची आहे. या प्रकारे तुम्ही ते अतिशय सोपं आहे. फक्त त्या कोणांच्या मापांची बेरीज करणं हाच प्रकार इथे सगळ्यात मोठा आलेला आहे. अदरवाईज ते अतिशय सोपं आहे. पुन्हा बघू शकताय तुम्ही. विधान 1 झालंय. विधान 2 नंतर ए अधिक सी नंतर 4 महत्वाचं आहे आणि नंतर 5 आणि या प्रकारे क्यू एक्स आर वाय हा कसा आहे तर ते आयत आहे. ओके. याचबरोबर प्रकरण 2 चा आपण संकीर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.